नमस्कार. पुन्हा एकदा पौर्णिमेच्या निमित्ताने आपण जे ध्यानसत्र घेत आहोत, त्याच्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं द हिलिंग लॅब आणि संवाद सेंटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा स्वागत. मगाची सूचना परत एकदा देईन. आपापल्या माईककडे लक्ष द्या. आता मला अनम्यूटचा ॲक्सेस काढावा लागेल. कारण सारखं माईक कोणाचा ऑन आहे हे शोधण्यात वेळ जातोय. ओके. मी अनम्यूट करण्याचा ॲक्सेस काढतेय तुमचा. सो आता तुम्हाला अनम्यूट करता येणार नाही स्वतःला. सो काही असेल तर तुम्ही चॅटवर टाकू शकता. मेडिटेशनच्या शेवटी पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे यू विल बी एबल टू अनम्यूट युअरसेल्फ अँड देन यू कॅन टॉक. बाकीच्यांना डिस्टर्ब नको म्हणून आपण ॲक्सेस आत्ता काढलाय. नाईस. सो पुन्हा एकदा मगाशी जसं म्हटलं की पौर्णिमा आणि दर अमावस्या याला आपण ध्यानसत्र घेत असतो. या ध्यानसत्रांमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आजचा जो विषय आहे श्रावण, अर्थात हा विषय आहे आपला. आणि श्रावण म्हटलं की श्रावणाच्या निमित्ताने काही घडणाऱ्या गोष्टी, त्याचं साधारण अगदी थोडक्यात अनुभव, पण अगदी लगेच 5-6 मिनिटात ध्यानाला सुरुवात करतोय. साधारण 20 ते 25 मिनिटांचं ध्यान असेल आणि त्याच्या आधी त्याच्याबद्दलची किंचित प्रस्तावना, असं याचं साधारणपणे स्वरूप आहे. थोडंसं श्रावण शब्दाविषयी आज बघूया. जे काही जण आता जॉईन होत आहेत त्यांचं पुन्हा एकदा आजच्या सत्रामध्ये स्वागत. आणि श्रावण पौर्णिमा किंवा श्रावण विशेष ध्यानसत्र असं आपण म्हटलं होतं. तर आधी मुळात श्रावण काय आहे, श्रावण कोण आहे आणि श्रावण शब्दाचा अर्थ काय, याच्यानीच सुरुवात करूया. श्रावण शब्दामध्ये श्रवण असा एक शब्द लपलेला दिसून येतो. मुळात श्रावण हा मराठी आपण किंवा भारतीय महिन्यांमध्ये किंवा चैत्र वैशाख असे जे 12 महिने बघतो, त्याच्यामध्ये श्रावण भाद्रपद असे महिने येतात. म्हणजे ज्यांना भारतीय महिने माहिती नसतील त्यांच्यासाठी हे वाक्य होतं. सो असं जेव्हा महिने येतात तेव्हा भारतीय महिन्यांची खासियत अशी की चंद्र आणि चंद्राच्या कला किंवा चंद्र आणि नक्षत्र. सो पौर्णिमेला कुठल्या नक्षत्रामध्ये हा चंद्र आहे याच्यावर साधारणतः त्या महिन्यांची नावं ठरतात असं म्हणायला हरकत नाही. आणि तर तसं पौर्णिमेला श्रवण नक्षत्रामध्ये चंद्र असल्यामुळे, प्राबल्याने श्रवण नक्षत्र असल्यामुळे त्याला श्रावण पौर्णिमा असं म्हटलं जातं. जेव्हा कृत्तिका नक्षत्र येईल तेव्हा अर्थात कार्तिक महिना येईल. सो तसं श्रावण महिन्यामधलं पहिलं महत्वाचं येतं की त्या नक्षत्राचं महत्व. मग श्रवण नक्षत्र काय सांगतं, किंवा काही ठिकाणी श्रावण असं सुद्धा म्हटलं जातं. तर श्रावण नक्षत्र काय सांगतं किंवा श्रवण नक्षत्र काय सांगतं, तर श्रावण नक्षत्राची खासियत अशी, म्हणजे कॉस्मिक त्याचा अर्थ असा की रिसेप्टिबिलिटी किंवा एखादी गोष्ट रिसीव्ह करणं, एखादी गोष्ट आत्मसात करणं, एखादी गोष्ट ऑब्झर्व करणं, अशा प्रकारचे जे स्पंदनं, अशा प्रकारच्या ज्या व्हायब्रेशन्स लागतात, या सगळ्या व्हायब्रेशन्स या नक्षत्राच्या निमित्ताने दिसून येतात. म्हणजेच आता त्याला जोडून त्याच्या आधीचा थोडासा मागोवा घेऊया की श्रावण आणि श्रवण हे शब्दांचा आपण जो अर्थ बघतोय तो आणखी छान कळेल. श्रावण कुठल्या महिन्यात म्हणजे चातुर्मास असं म्हटलं जातं आणि ज्याची सुरुवात आपण साधारणतः या महिन्यापासून करतो. थोडेसे आधीच करतात काही जण. तर चातुर्मासाची जी संकल्पना आहे त्याला देवशयनी एकादशी अशी दुसरी एक संकल्पना जोडलेली आहे. मग देवशयनी एकादशी म्हणजे काय, की ज्या एकादशीपासून देव शयन अवस्थेमध्ये जातात. जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न अशा आपण 3 अवस्था बघतो. तर त्यातली शयन अवस्था म्हणजे निद्रा किंवा झोपणं नाही, झोप ही फारच भौतिक शब्द झाला. तर ते शयन अवस्थेमध्ये जातात तेव्हा जिथे निद्रा अवस्थेमध्ये देव जातात.
मग देव काय आहे संकल्पना? आपण एकात एक असा शब्द बघतो. हा श्रावणामधून आपण नक्षत्र ही संकल्पना बघितली. मग नक्षत्रावरून आपण देवशयनी एकादशी या विषयावरती आलो. तर देव शब्दामध्ये द आणि व 2 अक्षर दिसून येतात. व जिथे जिथे येतो तिथे नियमन, एखाद्या गोष्टीचं नियंत्रण किंवा मॉनिटरिंग ज्याला म्हणतात. आणि दायच्छ देणारा. सो कोणीतरी देणारा आहे आणि जे जे दिलं जातंय त्याचं नियमन करणारी अशी जी एक यंत्रणा आहे, अशी जी एक सिस्टीम आहे, की जे जे म्हणून पृथ्वीवरती दिलं जातंय त्याचं नियंत्रण, त्याचं कंट्रोल कंट्रोल करणं, त्याचं मॉनिटरिंग हे ज्या एका डिपार्टमेंटच्या हातात आहे. ते सगळी यंत्रणा म्हणजे देव असं म्हणता येईल. मग काय काय देतात? अगदी सोपं जन्म दिला जातो. कोणी देव माना नका मानू, शक्ती म्हणा कुठली किंवा कुठली एनर्जी म्हणा, डिव्हाइन एनर्जी म्हणा, कॉस्मॉस म्हणा, जे काही तुम्ही त्याला म्हणत असाल. देव ही त्यातलीच एक संकल्पना. सो जन्म दिला जातो आणि तो दिला असला तरी त्याचं एक कंट्रोलिंग पॉइंट, त्याचा एक रिमोट कंट्रोल ज्याच्या हातात आहे, अशी एक शक्ती, त्याला सामान्यपणे आपण देव म्हणतो. सो देवशयनी अशा शक्ती जगातल्या, विश्वामधल्या, युनिव्हर्स मधल्या, कॉस्मॉस मधल्या अशा सर्व शक्ती जेव्हा निद्राधीन असतात, जेव्हा शयनामध्ये जातात, तो काळ म्हणजे चातुर्मासाचा काळ. मग देवशयनी आहेत म्हणजे काय आहे, की साधारणपणे ज्याला आपण अ, भौतिक विषय म्हणतो, त्या सगळ्या विषयांसाठी हा काळ योग्य नाही आणि त्याच्या ऐवजी असं काहीतरी तुम्ही करा, की जिथे संपूर्ण निद्रावस्थामध्ये आपण सामान्यपणे जे म्हणतो, की आपण झोपतो 7-8 तास तेव्हा काय होतं, साधी आपल्यासारख्या सामान्य माणसाची 7-8 तासाची झोप. त्याच्यात काय होतं, तर एक चार्जिंग होतं, मनाचं चार्जिंग होतं, विचारांचं, आपल्या एनर्जीचं, ऊर्जेचं आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उठतो, तेव्हा आपण एकदम फ्रेश असतो. नवीन दिवसाची सुरुवात करायला रेडी असतो, तयार असतो. सो दॅट रेडीनेस इज देअर. तसं काहीतरी विश्वाचं होत असेल असा विचार करा, की देवशयनी आहेत, ही शक्ती, ही यंत्रणा, ही सिस्टीम निद्राधीन आहे, शयनगृहामध्ये आहे. याचा अर्थ खूप मोठं चार्जिंग होतंय, खूप मोठ्या प्रमाणात एनर्जी रिसायकल होतेय. खूप मोठ्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मेशनची संधी चालून आली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉस्मॉस असं म्हणतंय, की आत्ताची जी स्पंदनं आहेत, ज्याच्यामध्ये हे जे आपण नक्षत्र मगाशी बघितलं. सो हे जे श्रावण नक्षत्र आहे आणि हे जे विश्वामधली स्पंदनं आहेत, ती काहीतरी मोठं काहीतरी घडवू शकतात. अशा अवस्थेमध्ये अख्खं विश्व आहे, अख्खं युनिव्हर्स आहे. की या काळात तुम्ही काहीतरी जे जे चांगलं कराल, जे जे सकारात्मक कराल, तर त्याच्यातनं काहीतरी विधायक घडेल, काहीतरी ट्रान्सफॉर्मेशन असं काहीतरी घडेल. याचे उल्लेख येतात, याचे शास्त्रांमध्ये उल्लेख येतात. ते थोडेसे बघूया आणि मग मेडिटेशनकडे जाऊया. दुसरा श्रवण असं आपण बघतोय. श्रवण म्हणजे श्रवणेंद्रिय किंवा ऐकणं किंवा पंच ज्ञानेंद्रियांमधलं श्रवण हे कार्य. मग श्रवण म्हणजे काय झालं? नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती असा पहिली पायरी येते. तर श्रवण भक्ती येते महत्वाची. हं. किंवा अथर्व शीर्षाची सुरुवात ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः. सो भद्रम कर्णेभिः, कर्ण या अवस्थेपासून होते. श्रवण या कृतीपासून अथर्व शीर्षाची सुरुवात होते. मग हे सगळं काय आहे? श्रवणाला एवढं अनन्यसाधारण महत्त्व का सांगितलेलं आहे? तर शास्त्र असं म्हणतात, विविध शास्त्रांमध्ये, ग्रंथांमध्ये काही उल्लेख आपण पटकन बघूया. असं म्हटलेलं आहे, की श्रवणाने बरंच काही तुम्हाला साध्य होईल. तुम्हाला श्रवण जमलं, म्हणजे ऐकणं आणि श्रवण करणं याच्यामध्ये तफावत आहे. आपण श्रोता असा शब्द वापरतो. तर ऐकणं आणि श्रवण करणं किंवा हिअर अँड लिसन असं आपण म्हटलं जातं. सो याच्यामध्ये फरक आहे. सो असं श्रवण ज्याला जमतं, ज्याच्या श्रवणेंद्रियापर्यंत गोष्टी पोहोचतात, म्हणजेच त्या आतपर्यंत पोहोचतात. त्याला आपण सोप्या भाषेत म्हणूया, सबकॉन्शियस माइंड पर्यंत पोहोचतात किंवा सेल्स पर्यंत पोहोचतात. त्याच्यामध्ये निश्चित काहीतरी बदल घडू शकतो. मग हे सगळं करण्यासाठी श्रावण महिना, संस्कृती, भारतीय संस्कृती यांनी काही सोय केली होती का? निश्चित केली होती. पुन्हा एकदा भारतीय संस्कृती एक नॉकआउट परफॉर्मन्स देते जेव्हा श्रवण आणि श्रावण हा विषय येतो, की जास्तीत जास्त श्रवण या महिन्यामध्ये घडावं
अशी सिस्टम संस्कृतीने निर्माण केलेली आहे. आपण त्याच्यातली किती पाळतोय, किती नाही हा वैयक्तिक विषय आहे. पण संस्कृतीमध्ये याची सोय मूलभूत घडवून दिली होती किंवा घालून दिली होती. त्याचा थोडासा मागोवा घेऊया. या संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये अधिकाधिक श्रवण घडावं, नित्य श्रवण घडावं. मग सोमवार असेल, मंगळवारी मंगळागौर आहे, सोमवारी काय श्रावणी सोमवार आहे, शनिवारी श्रावणी शनिवार येतो, शुक्रवारी अजून काहीतरी श्रावणी शुक्रवार येतो. अशा विविध गोष्टींमधून ज्याला आपण कहाण्या असं म्हटलं जातं. पूर्वीच्या काळी कहाण्या ही एक पद्धत होती. मुद्दामच पूर्वीच्या काळी म्हटलं कारण ती फारशी प्रचलित आहे का नाही हा थोडासा संशोधनाचा विषय आहे. आजही अनेक घरांमध्ये कहाण्या वाचल्या जातात. तर किती सुंदर संकल्पना आहे आणि पुन्हा एकदा भारतीय संस्कृती आपल्याला आश्चर्यचकित करून टाकते, की हे श्रवण घडावं आणि हे बाय डिफॉल्ट घडावं. त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यायला लागू नये. म्हणजे घरातली एक गृहिणी फक्त ती कहाणी किंवा जी काही पूजा अर्चा असेल ती करत असेल आणि ती कहाणी वाचली जात असेल आणि तिच्या मुखातून प्रकट होणारी ती कहाणी म्हणजे एक प्रकारे सरस्वती शब्द आहेत, सरस्वती आहे आणि वाचणारी घरातली गृहिणी म्हणजे लक्ष्मी आहे. तर साक्षात लक्ष्मी आणि सरस्वतीच्या एकत्रित व्हायब्रेशन्स मधून, एकत्रित स्पंदनांतून घराघरांमध्ये वाचल्या जाणाऱ्या कहाण्या आणि त्या घरातल्या प्रत्येकाच्या सहज कानावरती पडतील आणि कुठेतरी श्रवण साधलं जाईल, अशी छान सोय केलेली होती. तर त्याचा श्रवणाशी आणि ह्या कहाण्यांचा थोड्याशा कहाण्या कोणाला माहिती असेल, तर साधारणतः आटपाट नगर होतं, अशी त्याची सुरुवात होते साधारणतः. आणि त्याचा शेवट खूप इंटरेस्टिंग आहे. पाचा उत्तराची कहाणी साठा उत्तळे सुफळ संपूर्ण. सुफळ संपूर्ण असं म्हटलेलं आहे. सुफळ असं म्हटलेलं आहे. सो प्रत्येक कहाणीच्या शेवटाला फळाची अपेक्षा आहे, सुफळाची अपेक्षा आहे, की हे सगळं श्रवण तुम्हाला उत्तमोत्तम फळं देवो. या सगळ्या श्रवणातून तुम्हाला उत्तमोत्तम असं काहीतरी फलप्राप्ती होवो, असं ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. कारण सगळ्या कहाण्यांचं निश्चित फलश्रुती ही सांगितलेली आहे. आपण आजकालच्या जमान्यामध्ये 2022च्या काळात एक पॉडकास्ट हा एक प्रकार खूप प्रचलित आहे. या पॉडकास्टमध्ये तोच उद्देश आहे, जो आमच्या अस्सल भारतीय कहाण्यांचा होता, की तुम्ही येता-जाता तुमच्या कानावर काही महत्त्वाच्या गोष्टी पोहोचाव्यात. मग पॉडकास्ट असेल, ऑडिबल असेल किंवा ऑडिओ बुक्स ही संकल्पना प्रचलित आहे. तर मुळात येता-जाता कानावर काहीतरी पडावं आणि त्या येता-जाता कानावर पडण्यातनं काहीतरी घडावं, अशी जी व्यवस्था आता आपण पॉडकास्टच्या माध्यमातून साध्य करण्याचा प्रयत्न करतो, तसंच काहीतरी या कहाण्यांमधून होतं. इथेच थांबत नाही. अस्सल आपण म्हणतो ना, की अस्सल भारतीय मातीतल्या ह्या ज्या यंत्रणा आहेत, ह्या इथेच थांबत नाहीत. मगाशी मी एक छान शब्द वापरला, की एकदम नॉकआउट परफॉर्मन्स आहे. का आहे? कारण त्याच्या पलीकडे जातात. श्रवणाचं महत्त्व सांगत असताना जसं ते कहाण्यांचं आहे, तसं पुढे जाऊन श्रवण या संकल्पना, नाद या संकल्पनेशी जोडलेल्या आहेत. इथे विविध प्रकारे नादाची निर्मिती हे संस्कृतीचं आणखी एक महत्त्व आणि विशेष करून श्रावणाचा पुढचा भाग असा, की त्याच्यामध्ये कहाण्या येतात. मग नाद कुठले-कुठले येतात? पूजेमध्ये अनेक नाद येतात. विशेष करून घंटेचा नाद येतो. कहाणीच्या निमित्ताने शब्दांचे काही नादन किंवा शब्दांचे समूह त्यांचा एक नादबंध येतो आणि त्याच्यानंतर आरत्या येतात, मंत्रोच्चार येतात. छोटे मंत्र, मोठे स्तोत्र असतील, मंत्र असतील आणि श्रावणापासून एक संपूर्ण सणावली चालू होते. सणवार चालू होतात आपले सगळे आणि या सगळ्या सणवारांमध्ये मग विविध प्रकारे नाद जोडलेले आहेत. आरत्या हा त्यातला महत्त्वाचा विषय. सो अशी सगळी छान यंत्रणा आहे. तर आपण नक्षत्रापासून सुरुवात केली. नक्षत्रानुसार महिना, ज्या नक्षत्रात चंद्र त्यानुसार महिना आणि त्याचा दुसरा अर्थ श्रावणाचा आपण बघितला. हे दोन महत्त्वाचे अर्थ लक्षात ठेवत असताना काही संदर्भ बघूया त्याचे शास्त्रामधले आणि मग मेडिटेशन त्याच्यावर आधारित मेडिटेशन किंवा ध्यानाकडे जाऊया. सो श्रावण महिन्यामध्ये काय असतं निसर्गामध्ये काय असतं? जे पिंडी ते ब्रह्मांडी असं आपण जेव्हा म्हणतो, तर त्याचं उलटं की जे ब्रह्मांडात ते पिंडात आहे किंवा ब्रह्म आणि सृष्टी ज्या कुठल्या घटकांनी बनलेली आहे, ते सगळं माझ्यामध्ये निर्माण करण्याची ताकद त्या काळाची किंवा त्या महिन्याची किंवा त्या स्पंदनांची आहे.
मग काय आहे श्रावणामध्ये साधारणपणे श्रावण म्हटलं की काय आठवतं? निसर्ग किंवा पाऊस असेल, जलतत्व असेल किंवा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असलेलं निसर्गातलं पृथ्वी तत्व असेल. मग त्याच्यात पूजांमध्ये पत्री हा एक विषय येतो. आता गणपती आलेत, गणपतीच्या काही पत्री येतात. असे सगळे विषय येतात. तर एकंदरीत श्रावण म्हणजे निसर्गाचं जेव्हा कायापलट होतो, निसर्ग त्याचं रूप जेव्हा पलटतो आणि एका विविध अंगाने नटून-थटून येतो. त्याचा स्थायी रंग बघितला तर हिरवा रंग ह्याचा श्रावणाशी घनिष्ठ संबंध आहे. सो हा जो हिरवा रंग आहे आणि त्या हिरव्या रंगाची विविध छटा, विविध रूप. मग आता विविध ठिकाणी आपण बघतो की ट्रेकला जातात लोकं किंवा काही-काही गोष्टी चालू असतात. सामूहिक काही गोष्टी चालू असतात, ज्या निसर्गाशी संबंधित असतात. त्याचे उल्लेख येतात स्कंद पुराणामध्ये महादेव आणि सनत कुमारांच्या संवादामध्ये असा उल्लेख येतो. द्वादशेषु अपि मासेषु श्रावण मम अतिवल्लभ किंवा प्रियवल्लभ, की माझा अतिशय आवडता कोण आहे? श्रावण महिना आहे. शास्त्र अनुरुक्तो बहुपुत्र मित्र त्याची लक्षणं दिलेली आहेत. शास्त्र अनुरुक्तो बहुपुत्रो मित्रः सत्यपात्र भक्ती विजित अपरि अपरी किंवा तिथे अरिपक्ष असं पण म्हटलेलं आहे. सत्य पात्र भक्ती विजिता अरिपक्ष प्राणीपूर्ण श्रावण प्रविणच्छेद जानकारो श्रावणाही यस्य. सो श्रावण कसा कसा आहे, श्रावणात तुम्ही काय काय करा हे सांगितलेलं आहे. ज्याच्यातलं काहीतरी आपण मेडिटेशन मध्ये सुद्धा करणार आहोत. शास्त्र म्हणजे शासन म्हणजे अनुशासन म्हणजे नियम म्हणजे तुम्हाला जर एखादी सवय किंवा तुमच्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे, एखादं पॅटर्न एखादं काहीतरी आहे तुमच्यामध्ये जे खूप काळापर्यंत तुमच्यामध्ये टिकून आहे किंवा चांगलं किंवा वाईट दोन्ही अर्थी, पण ज्याच्यात बदल हवाय किंवा ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रगती हवी. असं काहीतरी नियमांच्या कक्षेत येणारं असं काहीतरी. दुसरा अर्थशास्त्र म्हणजे विविध शास्त्रांचं अभिवाचन, वाचन, अभ्यास, व्यासंग असं काहीतरी करा. शास्त्र अनुरुक्तो बहुपुत्र मित्र. बहुपुत्र मित्र म्हणजे आपला गोतावळा, आपले सगळे नातेवाईक, आपले सगळे मित्रपरिवार, नातेवाईक. मग पहिली राखी पौर्णिमा येते. छोटे-छोटे सण येतात. नागपंचमी येते किंवा श्रावणी शुक्रवार, श्रावणी शनिवार असे काही मुलांच्या संदर्भातले सणवार येतात. सो या सगळ्यांभोवती राहा, या सगळ्यांना वेळ द्या, या सगळ्यांमधली स्पंदनं अनुभवा आणि या सगळ्यांची जी एनर्जी आहे, ऊर्जा आहे, ती अनुभवा. असा हा काळ. सत्यपात्र भक्ती विजिता अरिपक्ष जिथे शत्रू पक्ष सुद्धा मोडून पडेल किंवा शत्रू म्हणजे निगेटिव्ह शक्ती, नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून आपोआप लांब होतील आणि एक-एक सणावाराच्या निमित्ताने एक-एक उत्साह निर्माण होईल, असं काहीतरी. आणि मग विजित म्हणजे जिंकणं, विजेता हा शब्द ज्याच्यावरनं आला. विजयालक्ष्मी आत्ताच आपण श्री सुक्तात बघितलं. सो सगळं काही तुम्हाला वश आहे असं, सगळं काही तुम्हाला विजय प्राप्त होत आहे. अशा प्रकारची परिस्थिती कॉस्मॉसमध्ये किंवा आपण ज्याला युनिव्हर्समध्ये म्हणतो. सत्यपात्र भक्ती, की जिथे सतचा उगम होईल, जिथे सत जे आहे निर्माण होईल. कारण निसर्गातली फार मोठी निर्मिती आहे श्रावणामध्ये. ऊन-पावसाचा खेळ आहे. सो आणि एक मगाशी जसं बघितलं, की विविध प्रकारे हिरवा रंग, विविध प्रकारे फुलं, फळं असं बहरणारा असा काहीतरी काळ आहे. प्राणी पूर्ण श्रावण प्रवीणच्छेद सर्व प्रकारचे प्राणी मात्र तिथे पूर्णत्वाला जातात, जिथे पूर्णत्वाचा अनुभव घेतात. असा काहीतरी जन्मकाले श्रावणाम जन्मकाल म्हटलेला आहे. सो अनेक गोष्टींचा उगम काळ आहे. सो आपण आता मेडिटेशनच्या विषयामध्ये ठरवायचंय, की आपल्याला कसला उगम अपेक्षित आहे, हे आपलं आपण ठरवू शकतो, की काय तुम्हाला असं निर्माण करायचंय किंवा दुसरा विषयही आपण घेऊ शकतो. काही विषय सांगते, इथे कळतील आणि कळायला सोपे जातील. तर काय आपल्याला बदल करायचा आहे, हा आपण विषय घेऊ शकतो. दुसरा चाणक्य नीतीमध्ये एक महत्वाचा श्लोक येतो, "श्रुत्वा धर्मं विजानाति", की श्रवणाने काय-काय होतं, श्रवण केल्याने काय-काय साध्य होतं, ते तुम्ही विचार करू शकता. "श्रुत्वा धर्मं विजानाति", विजानाति म्हणजे ज्ञान शब्द ज्याच्यातून आला, की धर्माचं आकलन होतं. धर्म म्हणजे चांगल्या गोष्टींचं आकलन होतं. "श्रुत्वा त्यजति दुर्मतीम", काहीतरी आपल्यातले जे
काहीतरी नकारात्मक विचार आहेत ते निघून जातात. श्रुत्वा ज्ञानमव आपनोती, ज्ञानाची प्राप्ती होते. आणि श्रुत्वा मोक्षमम आपनुयात, म्हणजे मोक्षाची प्राप्ती होते. मोक्षाची म्हणजे या सगळ्या विविध पायऱ्यांची प्राप्ती होऊन अल्टिमेट त्याच्यातला जो आनंद आहे त्याच्यापर्यंत आपल्याला या गोष्टी घेऊन जातात. असं काहीतरी. सो असा श्रावण आणि अशा श्रावणातल्या पौर्णिमेच्या निमित्ताने आजचं ध्यानसत्र पुन्हा एकदा प्रक्रियात्मक ध्यान, प्रोसेस बेस्ड मेडिटेशन करणार आहोत, की जे शीघ्र असतं, जे क्विक असतं आणि त्या कहाणीसारखं ते छोटंसं असतं, पण त्या कहाणीची फळं ही सहस्रावधी द्विगुणित करणारी, त्रिगुणित करणारी अशी सगळी असतात. सो तसं काहीतरी एका छोट्या मेडिटेशनचा आपण आता आनंद घेऊया. त्याच्या आधी आपल्या येणाऱ्या कार्यशाळेबद्दल अगदी एका मिनिटामध्ये माहिती. श्रावण महिना आहे आणि त्याला जोडून पुढचा भाद्रपद येतो. भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवाः, मगाशीच उल्लेख केला. सो जिथे जिथे भद्र घडणं अपेक्षित आहे. भद्र म्हणजे काय? चांगल्याच्या पलीकडची अवस्था. आता ऐकणं आणि श्रवण याच्यात जसं तफावत आहे किंवा श्रोता हा शब्द मगाशी, ऐकणारा आणि श्रोता यांच्यामध्ये फरक आहे. तसं चांगलं आणि भद्र याच्यामध्ये फरक आहे. सो भद्रामध्ये भ शब्द येतो, भक्तीमध्ये जो शब्द येतो, भजनमध्ये जो शब्द येतो आणि भूकमध्ये जो शब्द येतो. सो ज्याच्यामध्ये उर्मी आहे, ज्याच्यामध्ये एक अर्ज आहे, काहीतरी विधायक घडवण्याची, काहीतरी ऋत सत्य असं काहीतरीला धरून घडवण्याची, त्याला भद्र करणं म्हटलेलं आहे. आणि भाद्रपद, पद शब्दाचे अनेक अर्थ आहेत. पद शब्द मंत्रशास्त्रात पद येतात, स्तोत्रांमध्ये, आरत्यांमध्ये पद येतात, गाण्यामध्ये येतात किंवा पद म्हणजे पदन्यास, पावलं. आपलं पाऊल म्हणजे आपली कृती. पाऊल काय दर्शवतं? तर असं काहीतरी की जिथे चांगल्या कृतीची निर्मिती आहे, जिथे चांगल्या पदांची म्हणजे चांगल्या मंत्रोच्चारांची निर्मिती आहे आणि मगाशी जे मग बघितलं की जे करून आपण आपल्या आवर्तनामध्ये काहीतरी परिणाम घडवणार आहोत, असं काहीतरी जिथे साध्य जातं, तो भाद्रपद महिना. आणि त्या भाद्रपद महिन्याच्या निमित्ताने आपण अथर्व शीर्ष कार्यशाळा घेणार आहोत. शीर्ष कार्यशाळेचा विषय वेगळा आहे, अ, अतिशय वेगळा आहे. म्हणजे मंत्र, त्यातलं भद्र काय काय आहे किंवा सूत्राज ऑफ सेल्फ डिस्कव्हरी असं त्याला म्हटलेलं आहे, की स्वतः मधल्या चांगल्या गोष्टींचा शोध. त्याचा एक डेमो म्हणण्यापेक्षा एक माहितीपर व्हिडिओ आहे. काही व्हिडिओ मी टाकेन तुम्हाला ऐकायला. 16 ऑगस्ट पासून ही कार्यशाळा चालू होतीये आणि त्याच्यामध्ये गणेश विद्या हा महत्वाचा विषय आपण हाताळणार आहोत. गणपती हे तत्व, गणतत्व म्हणजे काय? आपल्याला जो आपल्या घरांमध्ये गणपती माहिती आहे तो वैदिक गणपती, त्याला आपण मायथॉलॉजी म्हणतो. त्याच्या पलीकडे गणतत्व म्हणजे काय? गणेश विद्या म्हणजे काय? गणदेवता म्हणजे मुळामध्ये काय? याचा उहापोह. गणपती अथर्वशीर्ष हे उपनिषद आहे. आपण ते मंत्र स्तोत्र म्हणून खूप पॉप्युलर असलं तरी ते उपनिषद आहे. तर उपनिषदांचा अर्थ काय? उपनिषदांचा अं, काय त्यांचा बेस आहे किंवा ते कशासाठी घडवली आहेत, ते याच्यामध्ये बघणार आहोत. मग वैदिक गॉड जसं आहे तसं तांत्रिक गणदेवता आहे, तिच्याविषयीची माहिती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा त्याचे भौतिक आणि आध्यात्मिक अर्थ आणि त्याचा उहापोह हे आपण बघणार आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं 14 विद्या 64 कला यांची गणदेवता, यांचा हा भाद्रपद महिना आणि त्याच्या आधीचा हा श्रावण महिना हा सगळ्यात महत्वाचं स्वतः मधल्या गुणांविषयी सांगतो. सगळ्यात महत्वाचं गुणेशु गणेशु असं म्हटलं जातं. देवा तूची गणेशु, आणि तिथे गुणेशु हा शब्द येतो. सो आपल्यामधले गुण, टॅलेंट, स्किल यांचा अधिपती, त्यांची प्राणप्रतिष्ठा आपण वर्षातनं एकदा करतो. वरवर दिसायला ती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे, पण त्या मूर्ती पलीकडे माझ्यामधल्या सूत्राज ऑफ सेल्फ डिस्कव्हरी म्हटलंय. सो माझ्यामध्ये गणना करण्याजोगं काय काय आहे? गण म्हणजे काउंटिंग. सगळ्यात महत्वाचा गण शब्दाचे अनेक अर्थ आपण अथर्व शीर्ष कार्यशाळेत बघणार आहोत. महत्वाचा अर्थ काउंटिंग. सो माझ्या मते ज्याची मोजदाद करावी असं काय काय आहे, कुठली कुठली स्किल्स आहेत, कुठले कुठली तत्व आहेत, काय काय 7 चक्र आहेत, 3 गुण आहेत, त्रिगुणात्मक असा माझा देह आहे. उजवी डावी सूर्य चंद्र नाडी 2 नाड्या आहेत किंवा 3 नाड्या आहेत, सुषुम्ना येते.
मग असं सगळ्याची मोजदाद, की माझं शरीर कशा-कशाने बनलंय आणि माझं भौतिक जग कशा-कशाने बनलंय, या सगळ्यांची मोजदाद हा महत्वाचा गण या शब्दाचा अर्थ आहे. संगणक, गणकयंत्र असे शब्द ऐकले असतील. सो इट टॉक्स अबाउट काउंटिंग. सो स्वतःमधल्या या गोष्टींचं काउंटिंग करणं, त्याचा एकदा ऑडिट करणं त्याचं वर्षातलं आणि ते काउंटिंग करत असताना काय वाढवायचंय, काय आता कमी करायचंय, काय थोडंसं चालेल सोडून दिलेलं, अशा सगळा विषय गणपती अथर्वशीर्ष या कार्यशाळेचा येतो. त्यातलाच सहस्रावर्तन हा पुढचा भाग, की ते आवर्तनामध्ये कसं येईल, अशा सगळ्या अनुषंगाने ही कार्यशाळा आपण घेणार आहोत. खूप वेगळी आहे, अतिशय वेगळी कार्यशाळा आहे. त्याच्यात उच्चारण शिकणारच आहोत, पण त्याच्या पलीकडे हे काही विषय आहेत. आजच्या ध्यानसाधनेकडे वळूया. जिथे कुठे आहात डोळे मिटून घ्या. श्वासाची जाणीव. मगाशी म्हटल्याप्रमाणे श्रावणातल्या अनेकविध गोष्टींवरती आधारभूत अशी ध्यानात्मक प्रक्रिया साधारण 15 मिनिटाची प्रक्रिया असेल. डोळे मिटून श्वासाची जाणीव, शरीराची जाणीव, पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरभर सहज श्वास फिरतोय याची जाणीव. आणि आता डोळे मिटून निसर्गातलं कुठलंही एक श्रावणातलं दृश्य आठवण्याचा प्रयत्न. आपल्याला सहज आठवेल अशा एखाद्या दृश्याचा विचार करा. निसर्गावरती ध्यान, निसर्गावरती काही क्षण विचार करायचा आहे. आपल्याला सहज आठवेल असं अलीकडेच पाहिलेलं एखादं चित्र असेल, प्रसंग असेल, एखादं नैसर्गिक दृश्य असेल, त्याची जाणीव. विशेष करून या नैसर्गिक प्रसंगाचा अनुभव घेत असताना त्यातील रंगांची जाणीव. अलीकडेच बघितलेलं तुम्ही कदाचित व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. कुठल्याही स्वरूपाचं हे चित्र तुम्ही आठवू शकता. त्यातल्या रंगांची जाणीव. विविध रंगांचा अनुभव घेत असताना विविध घटकांची जाणीव, की मी जे चित्र पाहत आहे, यात निसर्गातले कुठले कुठले घटक आहेत. काही काळ डोळे मिटून आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये, आयब्रो सेंटर, भ्रूमध्यामध्ये हे चित्र अनुभवण्याचा किंवा या चित्राची कल्पना करण्याचा प्रयत्न. अलाव इमॅजिनेशन. आपापल्या पद्धतीने तुम्हाला जे योग्य वाटेल असं चित्र अनुभवा. त्याच्यातल्या विविध घटकांचा मागोवा. संपूर्ण श्रावण महिना ज्या 5 मूलभूत घटकांनी बनलेला आहे, 5 मूलभूत तत्वांनी बनलेला आहे, या तत्वांवरती आता आपण ध्यान करणार आहोत. या प्रत्येक तत्वाला निसर्ग
आणि त्याचा एक टोक जे आपल्या शरीरामध्ये आहे, अशा दोनही बाजूनी जोडून घेण्याचा प्रयत्न. डोळे मिटून आता सगळ्यात पहिले सुरुवात करायची पृथ्वी तत्वापासून. निसर्गातलं पृथ्वी तत्व अनुभवायचंय. श्रावणामधलं पृथ्वी तत्व, ज्या पृथ्वी तत्वाच्या समृद्धीने बहरलेला श्रावण आहे, त्या पृथ्वी तत्वाचं स्मरण, ध्यान. मग त्यात विविध वनस्पती येतील, विविध पत्री येतील, झाडं येतील, फळं, फुलं येतील. आपल्या घरी कदाचित आपलं छोटंसं गार्डन असेल, ते तुम्ही आठवू शकता. श्रावणातल्या पृथ्वी तत्वाचं स्मरण, त्या पृथ्वी तत्वाचं रंगरूप, गंध, फुलांचा दरवळ, मातीचा सुगंध. असं पृथ्वी तत्व म्हटल्यावर तुम्हाला जे जे आठवतंय, डोंगर, माती, ही श्रावणामधली पृथ्वी तत्वाची जी समृद्धी आहे, तशीच समृद्धी या संपूर्ण ब्रह्मांडाने मलाही, वैयक्तिक आपल्यालाही दिलेली आहे. आता स्वतःमधल्या पृथ्वी तत्वाच्या समृद्धीची जाणीव, स्वतःमधल्या पृथ्वी तत्वाची जाणीव, आपल्या देहामधलं पृथ्वी तत्व, आपलं शरीर, हातपाय, आपल्या शरीराला असलेला एक उत्तम आकार, आपला चेहरा, प्रत्येक अवयवाला असलेली एक सुबकता, आपल्या पेशी, हाडं आणि संपूर्ण शरीराची रचना पायापासून डोक्यापर्यंत, ज्या एका पृथ्वी तत्वाने माझं संपूर्ण शरीर बनलेलं आहे, त्या पृथ्वी तत्वाच्या समृद्धीचा, त्या पृथ्वी तत्वाच्या लक्ष्मीचा अनुभव. माझ्या जन्मापासून मला मिळालेली ही समृद्धी, त्याच्याबद्दल मी किती कृतज्ञ आहे. माझ्या मनात त्याच्याबद्दल कृतज्ञता आहे का? त्याच्याकडे माझं लक्ष तरी आहे का? संपूर्ण जाणीवेसह निसर्गातल्या पृथ्वी तत्वासाठी आणि शरीराच्या पृथ्वी तत्वासाठी मनापासून आभार व्यक्त करायचे. एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड. We have the right proportion of earth element, because of which we have our healthy body parts, ज्याच्याने आपल्या शरीराची हालचाल होते, आपले सगळे सांधे काम करतात, कारण पृथ्वी तत्वाचा समतोल आहे. मग या पृथ्वी तत्वाची जाणीव, या पृथ्वी तत्वाकडे लक्ष देण्याची, त्याचं स्मरण करण्याची गरज आहे आणि तेच आपण या प्रक्रियेतून करतोय. सोप्या भाषेत तुम्ही चक्क असं म्हणू शकता, की मला, माझ्या शरीराला किंवा माझ्या शरीरामध्ये मला लाभलेल्या समतोलात्मक पृथ्वी तत्वासाठी मी मनापासून आभारी आहे.
माझ्या संपूर्ण शरीरासाठी, अवयवांसाठी, सुदृढ पेशींसाठी, हाडांसाठी मी मनापासून आभारी आहे. I am extremely grateful for the earth element which is there in the nature and which is abundantly available inside me. I am extremely grateful to the earth element for being balanced and helping me achieve my day to day goals. I am extremely grateful to my physical body made up of my body parts, muscles, bones. Just pay attention to them. थोडंसं त्यांच्याकडे लक्ष द्यायचं. पुन्हा एकदा जाणीवेला आपण जे कुठलं चित्र अनुभवत होतो, आता ह्या चित्रामध्ये जसं पृथ्वी तत्व आहे, तसंच इतरही काही तत्व आहेत. पुढच्या तत्वाकडे जाऊया. आप किंवा जलतत्व. निसर्गातील जलतत्वाची विविध रूप, त्यांचं स्मरण. नदी, समुद्र, धबधबा, पाऊस, पावसाच्या सरी, दवबिंदू, तळं असेल एखादं, एखादा झरा, ओहोळ असेल एखादा. निसर्गामधली जलतत्वाची जी जी कुठली रूपं आठवतात, ज्या कुठल्या स्वरूपात तुम्हाला जल डोळ्यासमोर येत आहे, जलतत्वाची समृद्धी निसर्गाने आपल्याला भरभरून दिलेलं जलतत्व, याबद्दल आपण निसर्गाचे कधी आभार मानलेत का? आणि ते जर विशेष आवर्जून मानले नसतील, तर आपण आत्ता व्यक्त करू शकतो. आय एम एक्स्ट्रीमली ग्रेटफुल टू द नेचर, टू द वॉटर एलिमेंट फॉर being available abundantly. निसर्गामधल्या जलतत्वाच्या संपन्नतेसाठी, उपलब्धतेसाठी, समृद्धीसाठी मी मनापासून आभारी आहे. आणि आता आपल्या शरीरामधलं जलतत्व, बहुतांशी आपल्या शरीराचा भाग हा जलतत्वाने व्यापलेला आहे, याची जाणीव. मनाच्या स्तरावरती हे जलतत्व म्हणजे आपले विचार, आपल्या भावना, त्यांची जाणीव. माझ्या प्रत्येक विचारासाठी, माझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक भावनेसाठी, या भावना आहेत हे आपल्या जिवंतपणाचं लक्षण आहे, म्हणून या भावनांसाठी मनापासून आभार. सर्व प्रकारच्या भावनांचा यात समावेश करायचा. या भावना मला माणूस म्हणून जगायला शिकवतात, माझ्यातलं मनुष्यत्व अधोरेखित करतात. आपल्या डोळ्यात असणारं जलतत्व, ज्याच्यामुळे डोळ्यांची योग्य उघडझाप होते, आपल्या त्वचेमध्ये योग्य प्रमाणात असणारी आर्द्रता, जलतत्व आप, ज्याच्यामुळे
त्या त्वचेला एक काहीतरी चकाकी आहे, काहीतरी त्वचेचा पोत आहे, त्याची जाणीव आनंदाच्या आणि दुःखाच्या प्रसंगी आपल्या डोळ्यांमधून अश्रू म्हणून ओघळणारं जलतत्व, त्याच्याबद्दल कृतज्ञता, एक्सप्रेस ग्रॅटिट्यूड इन युअर ओन वर्ड्स, स्वतःच्या शब्दात या सर्व जलतत्वाबद्दल मनापासून आभार मानायचे. सृष्टीचे मानू शकता, पृथ्वीचे मानू शकता, देवाचे, निसर्गाचे, विश्वाचे, युनिव्हर्सचे, ज्या कशावर आपला विश्वास आहे त्या कुठल्याही शक्तीचे आभार. पुन्हा एकदा पुढच्या एका तत्वाकडे जाऊया. निसर्गातील अग्नितत्व, ज्या अग्नीच्या साक्षीने संपूर्ण दिवसाची सुरुवात होते. पृथ्वीवरच्या प्रत्येक देशामध्ये ज्या अग्नीच्या उदयाने दिवसाची सुरुवात मानली जाते, तो निसर्गातला आद्य अग्निस्वरूप असा आपला लाडका सूर्य. त्या सूर्याचं स्मरण, त्या सूर्याच्या अस्तित्वाचं महत्व आपल्याला विशेष करून या काळामध्ये कळतं. त्याचं नुसतं दर्शन, त्याचं नुसतं असणं किती महत्वाचं आहे हे आपल्याला जाणवतं. त्या अग्नितत्वाचे आभार. जसं सूर्याचं तेज आहे, अग्नीचा दुसरा अर्थ तेज, तसं चंद्राचंही तेज आहे. मग पौर्णिमेच्या चंद्राचं जे तेज, तिथलं जे अग्नितत्व आहे, त्या अग्नीचेही आभार. आपल्या जन्मापासून आजपर्यंत अविरतपणे न थकता निसर्गाचं चक्र चालू ठेवणाऱ्या चंद्र आणि सूर्याचे आभार. आणि पुन्हा एकदा आपल्या शरीरामधलं अग्नितत्व, फायर एलिमेंट, आपल्याला प्रत्येक कार्य करायला जी एक ऊर्जा नकळतपणे मदत करते, ती ऊर्जा म्हणजे अग्नितत्व. आपल्या प्रत्येक इच्छा, त्या इच्छांचा गाभा म्हणजे अग्नितत्व. आपला प्रत्येक हेतू प्रत्यक्षात आणणारी एक शक्ती म्हणजे अग्नितत्व. आपल्या कर्मांमधली शक्ती म्हणजे अग्नितत्व. आणि त्याही पलीकडे जाऊन जठराग्नी हे एक अग्नीचं स्वरूप. आपल्या जन्माच्याही आधीपासून हे अग्नितत्व आपली साथ देतं. माणूस जन्माला यायच्या आधी माणसाला भूक शिकवलेली आहे. म्हणजे त्याच्यातला अग्नी, जठराग्नी हा प्रज्वलित आहे. तो योग्य काम करतोय म्हणून आपल्याला भूक कळते. अशा सर्व प्रकारच्या इच्छांचं जे एक प्रमुख ऊर्जास्थान आहे, त्या अग्नितत्वाचे आभार. आता डोळे मिटून पुन्हा निसर्गातल्या वायू तत्वाचं स्मरण. त्याची गती, त्याचा स्पर्श आणि त्याची ऊर्जा, कधी उष्ण, कधी थंड. असं जे जे वायुतत्वाचं स्वरूप आपल्याला आठवतंय, त्याचा आवाज, या वायूचाही एक नाद आहे. जसा जलाचा नाद आहे, अग्नीचा आहे, तसा वायूचाही आहे. या वायू बरोबरही काही गंध येतात. त्यालाही स्पर्श आहे.
त्या सगळ्याचा अनुभव आणि आपल्या शरीरामधलं वायुतत्व, आपलं शरीर, अवयव ज्या पृथ्वी तत्वाने बनलेत, त्या पृथ्वीचं कार्य जो सहज साध्य करतो, तो हा वायू. आपली बोटं वाकू शकतात, पाय दुमडू शकतात, आपल्याला बसता येतं, उठता येतं, चालता येतं, बोलता येतं. आपण जिवंत आहोत याचं कारण असलेलं वायुतत्व, आपला श्वास. या श्वासाचे आपण कधीतरी आभार मानलेत का? आपण आत्ता श्वास घेतोय, हीच मुळात आभार मानण्याची कृती आहे, की मी माझ्या प्रत्येक श्वासासाठी आणि माझा श्वास चालू आहे, या एका घटनेसाठी आभारी आहे. आपल्या शरीरातल्या वायू तत्वाचं स्मरण आणि त्याबद्दल कृतज्ञता. अपान, उदान अशी इतरही वायूंची नावं आठवतील. या संपूर्ण प्राणशक्तीचं आणि त्या संपूर्ण यंत्रणेचे आभार. आणि आता शेवटच्या तत्वाकडे जातोय, आकाश तत्व. श्रावण महिन्याची समृद्धी ज्या पंचतत्वांवर आहे, ज्या पंचतत्वांनी बहरलेलं असं हे श्रावणातल्या निसर्गाचं रूप आहे, त्याच्यातलं आकाश तत्व. आकाशाचा सोपा अर्थ पोकळ्या, व्हॅक्यूम किंवा जिथे काहीतरी पोकळी समान आहे असं. निसर्गातलं आकाश तत्व अनुभवूया. त्याचे रंग. दिवसभरात रंगांची उधळण करणारं आकाश हे सुद्धा आकाश तत्वाचंच प्रतीक आहे. त्या आकाशात नादाची निर्मिती होते. ढग आपटतात त्यांचा नाद असेल, पावसाचा नाद असेल, गडगडाटाचा नाद आहे, विजांचा नाद आहे, वाऱ्याचा एक नाद येतो. पृथ्वीवरच्या अनेक घटकांचा, निसर्गातल्या विविध घटकांचा जो नाद आपल्याला ऐकू येतो. मग वाहणारी नदी, भरती आलेला समुद्र, असे विविध नाद ज्या एका आकाश तत्वामुळे हे नाद पोचतात. आणि ह्या निसर्गातल्या नादांचं आपल्या शरीरातलं दुसरं टोक, त्याचा आता विचार करूया. मुळात मला ऐकू येतंय आणि मला बोलता येतंय. माझ्यातलं श्रोतृत्व, अवश्रोतारम आणि अववक्तारम या दोन्ही ज्याच्यामुळे शक्य आहे ते हे आकाश तत्व. शब्दांची निर्मिती, आवाजाची निर्मिती याचं कारण माझ्या शरीरातल्या सुदृढ अशा पोकळ्या, स्वरयंत्र, माझे दोन्ही कान, श्रवणेंद्रिय, ही सगळी सिस्टीम, ही सगळी यंत्रणा आणि तिथे अविरत कार्यरत असलेलं 365 दिवस 24 तास कार्यरत असलेलं आकाश तत्व. या पंचतत्वांच्या शयनाचा काळ, या पंचतत्वांना जाणीवपूर्वक विश्रांती देण्याचा काळ आणि ती विश्रांती देत असतानाच त्यांचं कार्य अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचा, त्या प्रत्येकाची क्षमता वाढवण्याचा हा काळ. त्याच्यासाठी आपण हे आभार व्यक्त करतोय.
या पंचतत्वांचा साक्षी भाव, या पंचतत्वांकडे विशेष लक्ष देणं आणि जसा बाहेरचा श्रावण तसा आपल्या शरीर, मन, विचार, भावना, कृती या सगळ्यांच्या समृद्धीने बहरलेला एक श्रावण जो आपल्यामध्ये आहे. आपली विविध स्किल्स, टॅलेंट, आपल्या विद्या, कला, गुण, आपल्यामधली कौशल्य, आपलं शिक्षण, आपलं कुटुंब, अशा कितीतरी स्वरूपात ही समृद्धी आपल्याकडे आहे. पंचमहाभूतात्मक समृद्धीची जाणीव आणि त्याबद्दल पंचमहाभूतांचे मनापासून आभार. पायापासून डोक्यापर्यंत संपूर्ण शरीरभर जे जे आपल्याला आता जाणवतंय त्याकडे फक्त लक्ष द्यायचं. आणि सावकाशपणे आपण हळूहळू वर्तमानात परत येणार आहोत. त्यासाठी 3 ते 4 वेळा दीर्घ श्वसनाची आवर्तनं आणि सावकाशपणे अतिशय संथ अशा शरीराच्या हालचाली आणि जेव्हा आपल्याला डोळे उघडावेसे वाटतील तेव्हा उघडायला हरकत नाही. आजची ध्यान साधना आपण इथे संपवत आहोत. आता तुमचा अनुभव ऐकायला निश्चितपणे आवडेल. कोणाला शेअर करायचं असेल तर तुम्ही अनम्यूट करून शेअर करू शकता. अनम्यूटचा ॲक्सेस दिलेला आहे. नाईस. कोणाला बोलायचं असेल तर अनम्यूट करून तुम्ही बोलू शकता. सामान्यपणे पौर्णिमा आणि अमावस्या ही दोनही ध्यानसत्र आपण जेवढी त्यांचा रात्रींशी संबंध आहे या दोन्ही गोष्टींचा. सो ती जेवढी जास्त रात्री करू, जेवढी लेट रात्र करू तेवढी चांगली. पण तरी सुद्धा आज थोडा जास्त लेट झाला त्याच्यासाठी पुन्हा एकदा सॉरी. कारण मी म्हटलं तसं काही तांत्रिक गोष्टी होत्या. काही केल्या चालू होत नव्हतं झूम, त्याच्यामुळे थोडासा विलंब झाला. आपापले अनुभव शेअर करू शकता.
सोनाली? या सारा. मेडिटेशन करताना इट वॉज रिअली ऑसम. आणि मेडिटेशन झाल्यानंतर पण एक कामनेस येतो प्रत्येक वेळेस. आणि जेव्हा शरीराची जाणीव, श्वासांची जाणीव जेव्हा चालू होते बॉडीमध्ये, तेव्हा असं लक्ष प्रत्येक एका पार्ट वरती जातं बॉडीच्या, की अँड आय ऑब्झर्व्ह दॅट पंचमहाभूत यांच्याशिवाय देअर इज नथिंग एक्झिस्ट इन आवर बॉडी. तर तो एक फीलिंग खूप ऑसम आहे. तो एकदम कनेक्ट करतो सगळ्या म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणासोबत. सो दॅट फीलिंग इज रिअली ऑसम दॅट व्हॉट इज इनसाइड मी इज इनसाइड आउटसाइड. ॲब्सोल्युटली. Yeah, so that is what it is really awesome. नाईस. Yeah. Thank you. थँक यू. आणि कोणी शेअर करताय का? थँक यू. अनेक जणांनी याच्यावर टाकलंय. हां, मंजुश्री ताई बोला ना. ऍक्च्युली जसं तू मागच्या वेळी पंचमहाभूताचं सेशन घेणार आहे असं डिक्लेअर केलं, हो, हो. तेव्हापासून ती जाणीव आहे. आणि होतं कसं की सकाळी जेव्हा मी बसने निघते हं, तर कॉलेजला पोहोचेपर्यंत अर्धा रस्ता हायवे असतो आणि अर्धा रस्ता आमचा दारणा धरणाच्या इथून जातो. ओके. आणि पूर्ण दोन्ही बाजूला वडाची झाडं आहेत, असंख्य वडाची झाडं आहेत, अरे वाह! पूर्ण भातशेती आहे. हं, आणि दारणा धरण जे आता ह्या श्रावणामध्ये पूर्ण धरणचं पाणी सोडलेलं असतं. ओके. आणि जरी मला डुलकी लागली त्या बसमध्ये तरी त्या दारणा धरणाच्या आधी 1 किलोमीटरला एक टर्न आहे, त्या टर्नला मी जागी होते. ओके. आणि अक्षरशः तिथे नमस्कार केलाच जातो त्या पंचमहाभूतांना. फक्त त्याच्यात बसचा स्पीड हा मी वायुतत्व धरते. हो. आणि बाकी आकाश तत्व, जलतत्व, पृथ्वी तत्व ते सगळं असतं. असतंच. आणि फारच रोज जवळ ते नमस्कार होतो. नाईस. आणि समहाऊ नवीन घरात जिथे आम्ही राहतोय तिथे पुढच्या बाजूला नदी दिसते, जी आता दुथडी भरून वाहतीये. आणि मागच्या बाजूला पांडवलेण्याचा डोंगर पूर्ण धुक्यानी किंवा ढगांनी आच्छादलेला दिसतो. हे सगळंच मला आता दिसत होतं परत एकदा. मस्त. आणि जवळजवळ रोज सकाळी माझा हा जेवढा पावसाळा असतो तेवढा तो अनुभव असतो. दिनक्रम आहे. नाईस. आणि त्याच्यातही आता जेव्हा दसरा येतो किंवा नवरात्र येतं तर इथे पूर्ण झेंडूच्या फुलांची शेती असते. ओह वॉव! अशी शेताच्या शेत वेगवेगळ्या रंगांनी दिसतात भरलेली. नाईस. छान वाटलं. मस्तच. थँक्यू. क्षमाताई? हॅलो. हां, बोला. आता इथे मी जिथे आहे तिथे आता सकाळचे 12:30-1 वाजलाय. सकाळचे हां. पण मी बाहेर छान गार्डन आहे त्या तिथे बसले होते आणि झाडी आहेत, खाली आपलं गवत आहे, छान ग्रास म्हणजे ग्रास आहे, इकडे हिरवं तिकडे हिरवं आणि आकाश उघडं अगदी छान मस्त निळं आकाश, त्याच्यात ढग आले. मी खूप नाईस. एन्जॉय केलं. आणि मस्त. कलर्स मला खूप सुंदर कलर्स पण दिसले. नुकतेच मी रायगडाला गेली होती, ते मला सगळं आठवलं. ते अजून नाईस. छान वाटलं. माझं मेडिटेशन आता खूप छान झालं. नाईस. हो, मस्त मज्जा आली. थँक यू सारा. येस. थँक थँक यू. आणि कोणी शेअर करताय? थँक यू. काही जणांनी चॅटवर टाकलंय तर ते वाचलेत सगळे मेसेज. थँक यू सगळ्यांना. हा, सारा मी बोलतीये. हां, बोला. मला असं निसर्गाचं म्हटलं तर खूप चहाचे मळे वगैरे दिसले पूर्ण एकदम नाईस. हिरवगार डोंगर सांगितलं ना, इतके उंच डोंगर दिसले, खूप उंच डोंगर
चहाचे मळे वगैरे दिसले आणि जलतत्व सांगितलं ना, तर एवढं पुराचं पाणी दिसलं, प्रचंड पुराचं हम्म. पाणी दिसलं एकदम. नाही. तर छान वाटलं एकदम, असं मस्त अनुभव हम्म. आला. मस्त. आणि कोणी बोलतंय का? त्याचं रेकॉर्डिंग मी परत टाकीन YouTube चॅनलवरती येईल. त्या YouTube चॅनलची लिंक दोन्ही ग्रुपवर टाकली. यू मे सबस्क्राईब इट आणि ते सबस्क्राईब केलं की आधीची पण त्याच्यात आहेत काही, ते पण तुम्हाला मिळतील आणि आजचंही मिळेल. नाही, सो आपलं श्रावण पौर्णिमा विशेष ध्यानसत्र होतं. पुढचं अर्थात जे ओपन मेडिटेशन आहे ते अमावस्येला असेल, पुढच्या अमावस्येला 15 दिवसांनी साधारणतः. आणि जी कार्यशाळा आहे अथर्व शीर्षाची, त्याची माहिती देणारं परिपत्रक PDF मी दोन्ही ग्रुपवरती आपल्या टाकेन. ज्यांना कोणाला थँक्यू. ज्यांना कोणाला त्या वर्कशॉपच्याच संदर्भातले काही व्हिडिओज आहेत YouTube चॅनलवर, त्याचंही मी लिंक्स टाकेन. गण या विषयावरचा काही आपण मागच्या वर्षी एक सिरीज घेतली होती गणपतीचा, त्याच्यावरचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत. आणि गण या विषयावरती, गणतत्व मुळात या विषयावरती काही आहे. नाही, सो मीटिंग एंड करते आणि पुढच्या अमावस्येच्या मेडिटेशनला भेटू. जे कोणी कार्यशाळेला येणार आहेत त्यांना कार्यशाळेत भेटू. अथर्व शीर्षाच्या गणेश विद्या हा आपला मुख्य विषय आहे यावेळी. त्याचे अनुभव आणि त्यावर आधारित मेडिटेशन. येस, मिलनताईंनी छान लिहिलंय. नेचर, रंग, चक्र, नाड्या हे सगळ्यांना एकत्रित कनेक्ट करणं हाच आपला हेतू होता मेडिटेशन मध्ये. व्हेरी नाईस. चल, कोणाचं शेअरिंग नसेल तर रेकॉर्डिंग थांब.